नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 2026मध्ये येणाऱ्या पहिल्या चंद्रग्रहणाविषयी माहिती पाहणार आहोत. हे ग्रहण कधी आहे आणि या ग्रहणामध्ये कुठले नियम पाळावेत याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. चंद्रग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे, मात्र ज्योतिषशास्त्रात याला विशेष महत्त्व आहे. 2026मध्ये रंगांचा सण होळीपूर्वी वर्षातील पहिले चंद्रग्रहण होत आहे. हे ग्रहण वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसणार आहे. हे ग्रहण काही मिनिटांसाठी देशात दिसणार आहे. 3 मार्चला होणारे ग्रहण हे खंडग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण दुपारी 3:20 सुरू होत असून संध्याकाळी 6:47 संपेल. मात्र भारतात हे ग्रहण सायंकाळी 5:59 चंद्रोदयापासून सुरू होईल आणि ते संध्याकाळी 6:47 असेल. चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सूतक कालावधी सुरू होतो. सूतक काळात मंदिरात अन्न शिजवण्यास आणि पूजाविधी करण्यास मनाई आहे. सूतक काळ सुरू होताच मंदिराचे दरवाजेही बंद केले जातात. ग्रहणाच्या वेळी नामजप आणि तपश्चर्या यांना विशेष महत्त्व आहे, अशी धार्मिक श्रद्धा आहे. हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनावेळी अमृतपान केलेल्या राहूकेतूने सूर्य आणि चंद्र यांना गिळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ग्रहण होते असे मानले जाते. ग्रहणकाळ हा आध्यात्मिक साधनेसाठी शुभ मानला जातो, कारण यावेळी मंत्रजप, ध्यान आणि दान केल्यास त्याचे पुण्य अधिक मिळते, अशी श्रद्धा आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी काही धार्मिक आचार पाळले जातात. ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न शिजवणे टाळले जाते. शिजवलेल्या अन्नावर तुळशीचे पान ठेवण्याची प्रथा आहे, कारण ते शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. ग्रहण काळात भोजन करणे टाळावे असे सांगितले जाते. विशेषतः गर्भवती महिलांनी अधिक काळजी घ्यावी अशी समजूत आहे. मात्र यामागे वैज्ञानिकदृष्ट्या ठोस पुरावे नसल्याने आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असल्यास अन्न घेणे हरकत नाही. ग्रहणाच्या काळात स्नान, मंत्रजप आणि धार्मिक ग्रंथाचे पठण केले जाते. विशेषतः भगवद्गीता किंवा रामायण यांचे वाचन पुण्यदायी मानले जाते. ग्रहण संपल्यानंतर स्नान करून घराची स्वच्छता करणे आणि देवपूजा करणे ही पारंपरिक पद्धत आहे. च्या काळात ग्रहण हे एक खगोलीय नैसर्गिक घटना असल्याचे विज्ञान सांगते. तरीही श्रद्धा आणि परंपरा जपत असताना अंधश्रद्धेला बळी न पडता विवेकाने वागणे महत्त्वाचे आहे. धार्मिक भावना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा समतोल राखणे हीच खरी काळजी ठरते. भारताव्यतिरिक्त हे चंद्रग्रहण पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, उत्तर अटलांटिक महासागर, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, रशिया, कझाकिस्तान, अमेरिका, ब्राझील, ग्रीनलँड आणि अफगाणिस्तानमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसणार आहे. चंद्रग्रहणानंतर गंगा स्नान करावे. जर तुम्हाला गंगा नदीत स्नान करता येत नसेल तर घरातही बादलीमध्ये गंगेच्या पाण्याचे काही थेंब टाका. त्या पाण्याने आंघोळ करावी. याशिवाय ग्रहण काळात नामजप आणि तप देखील करावा. यामुळे मंत्रांची सिद्धी होते असे म्हणतात. चंद्रग्रहणाचा थेट परिणाम सर्व 12 राशींवर होतो. काही राशींवरही याचा वाईट परिणाम होईल. हे ग्रहण मेष, कन्या आणि मकर राशीवर वाईट परिणाम करणारे आहे. मेष राशीच्या लोकांना मानसिक चिंता असेल. त्याचवेळी कन्या राशीच्या लोकांना पैसे गमवावे लागण्याची शक्यता असते. जर आपण मकर राशीबद्दल बोललो तर या ग्रहणानंतर त्यांना आजाराची समस्या असेल. ग्रहण हा खगोलीयदृष्ट्या नैसर्गिक प्रकार असला तरी भारतीय परंपरेनुसार त्या काळात काही काळजी घेण्याची प्रथा आहे. सूर्यग्रहणाच्या वेळी डोळ्याची विशेष काळजी घ्यावी. सूर्याकडे थेट पाहणे अत्यंत धोकादायक असते. ग्रहणाच्या वेळी डोळ्यांना इजा होऊ शकते. त्यामुळे केवळ सोलर फिल्टर किंवा विशेष ग्रहण चष्म्यांचा वापर करावा. अन्नाबाबत काही काळजी घ्यावी. ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न न शिजवणे किंवा ग्रहण काळात अन्न न खाणे अशी परंपरा आहे. शिजवलेल्या अन्नावर तुळशीचे पान ठेवण्याची प्रथा आहे. तथापि लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी आरोग्याच्या दृष्टीने वेळेवर आहार घ्यावा.
वैद्यकीय गरज असल्यास अन्न टाळू नये. ती महिलांनी या काळामध्ये विशेष काळजी घ्यावी. परंपरेनुसार गर्भवती महिलांनी धारदार वस्तू वापरणे किंवा बाहेर जाणे टाळावे. मात्र याला वैज्ञानिक आधार नाही. तरीही सुरक्षिततेसाठी अनावश्यक बाहेर पडणे टाळणे आणि विश्रांती घेणे योग्य ठरते. ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी चाकू, कात्री, सुई यांसारख्या अणुकुचीदार किंवा धारदार वस्तूंचा वापर करणे टाळावे. ऊतक काळ सुरू होण्यापूर्वी म्हणजे सकाळी 6:20 आधी घरातील सर्व अन्नाचे डबे आणि पाण्याच्या भांड्यामध्ये तुळशीची पाने टाकावीत. यामुळे अन्नावर ग्रहणाच्या दूषित किरणांचा परिणाम होत नाही. ग्रहणानंतर गरजूंना दान केल्याने ग्रहणाचे अशुभ परिणाम कमी होतात असे म्हणतात. या काळामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सातत्याने जप करावा. त्यामुळे मनातील भीती आणि नकारात्मकता दूर होते. यंदा 2026 मध्ये होळीच्या दिवशीच ग्रहण असल्याने सायंकाळी 6:45 पूर्वी होळी पेटवू नका. ग्रहण पूर्णपणे सुटल्यानंतर आणि शुद्धीकरण केल्यानंतरच होलिका दहन विधी करावा. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.